नमस्कार, मी यतीन साळवी वारस. आज परत एकदा माझ्या संघटनेतर्फे आणि पक्षातर्फे एक ज्वलंत इश्यू घेऊन येत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेल की किती मोठा इश्यू आहे. आज टिळकनगरच्या या स्टेशनच्या बाजूला हा पदचारी पूल आहे, त्याच्या खाली बघा किती अंधार आहे आणि या अंधारामध्ये महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप भीतीचं वातावरण आहे. कारण अंधार असल्यामुळे त्यांना ते खड्डे दिसत नाही, रस्ता पण बरोबर नाही. मला प्रशासनाकडे एवढंच सांगायचं आहे की काही करा. का प्रत्येक वेळी तुम्हाला सांगावं लागतं? का भीतीचं वातावरण आहे? काय कुठला अपघात झाल्यावर तुम्ही जागे होणार आहात का? कुठलं चोरी झाल्यानंतर तुम्ही जागे होणार आहे का? कुठलं प्राणघातक हल्ला झाल्यावर तुम्ही जागे होणार आहे? नाही चालणार. हा यतीनशाही व्हायरस या महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि जे छोट्या मुलांना न्याय देऊन राहणार. तुम्ही जो विचारू शकता या ज्येष्ठ नागरिकांना किती तुम्हाला त्रास होतो साहेब? काय सांगणार? मी रोजच तिकडनं जात असतो, याच वेळेला जात असतो आणि इथे हा रस्ता एकतर बरोबर नाही आहे. त्यात काळो आणि त्यात पावसाचे दिवस, पाऊस आला तर आणखीन वांदे होणार आहेत. तर लवकरात लवकर प्रशासनाने महिलांना पण भरपूर त्रास होतो. बघा किती भीतीमय वातावरण आहे. महिला समोर येत आहेत तर त्यांना ते त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो, प्रशासनाला जागा करू इच्छितो. मी एवढंच सांगू देतो की स्ट्रीट लाईट डिपार्टमेंटला की लवकरात लवकर या लाईट चालू नाही झाल्या तर हा यतीनशाही व्हायरस तुम्हाला दाखवेल काय करू शकतो. आणि मी परत एकदा सांगतो की मी प्रशासन काम करून घेईल, कारण मी प्रत्येक जनप्रतिनिधीचे काम आहे आणि माझं पण काम आहे, मी करून देणार. आणि मी हा यतीन साळवी परत एकदा सांगतो की हे भीतीचं वातावरण थोड्या दिवसाचं राहील आणि माझे पूर्ण प्रयत्न राहतील आणि प्रशासनाला जागा करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. धन्यवाद.